आघाडीवर असल्याचं कळतंय। तसं बघायला गेलं तर खोडके परिवाराने अमरावतीमध्ये जोरदार जोर लावलेला एक होता। मोठी बातमी, नवी मुंबईमध्ये भाजप सत्ता स्थापनेच्या दिशेने आपली वाटचाल करते नवी मुंबईमध्ये। त्याच्यामुळे पुन्हा एकदा म्हणावं लागेल की टांगा पलटी घोडे फरार, फरार नाही तर बेपत्ता, असं जे काही गणेश नाईक न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणालेले होते तसंच काहीसं या ठिकाणी आता होताना दिसतंय। नवी मुंबईत म्हणजे मुंबई पाठोपाठ नियोजित शहर म्हणून ज्या नवी मुंबईला ओळखलं जातं त्या नवी मुंबईत भाजप जे आहे ते सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करते। भाजप म्हणण्यापेक्षा नाईक जनता पार्टी जी आहे ती सत्तेच्या दिशेने वाटचाल करते असं म्हणावं लागेल। नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिल्याचं चित्र दिसून येत आहे। पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलं की गणेश नाईक जिकडे असतील तिकडेच मतदारांचा कौल असेल। नवी मुंबईचं हे चित्र त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। सगळं गाव आमच्या पाठीमागे, त्याच्यामुळे भावकीच्या सगळ्या निवडणुकीत आपण जर पाहिलं तर गाववाल्यांनी आपला कौल जो आहे तो नाईकांच्या पाठीशी दिल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे नाईक जनता पार्टी म्हणजे अर्थात भाजप आपण असं म्हणूयात, भाजपने बहुसंख्य संख्येने नवी मुंबईत आपले उमेदवार जे आहेत ते निवडून आणलेले आहेत। त्यामुळे ते सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करतात। ठिकठिकाणी विजयी जल्लोष सुरू झालेला आहे। आपला दादा, आपला अण्णा, आपला तात्या, आप्पा, जी काही उपाधी खरं तर टोपण नाव देऊन त्यांना पुकारलं जात होतं तर ते निवडून आणण्याचा आनंद जो आहे तो कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहे। अगदीच आहे। आणखी पुढची बातमी समोर येते, अमरावतीमध्ये काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर आहे। त्याच अमरावतीमध्ये भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे आणि राष्ट्रवादी केवळ 3 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे राणा दाम्पत्य जे जोडीने प्रचार करत होते मोठ्या प्रमाणामध्ये तिथे भाजपला त्याचा तितकासा फायदा झालेला दिसून येत नाहीये। बिलकुल बिलकुल। आणि आणखीन एक ब्रेकिंग न्यूज जाऊया जळगावमध्ये महापौर भारती सोनवणेंना डबल धक्का या ठिकाणी बसलेला आहे। मुलगा आणि मुलगी निवडणुकीत विजयी झालेले आहेत। डबल धक्का नाही, आनंदाचा धक्का म्हणूयात आपण। धमाका तर आहेच पण आनंदाचा धक्का आहे। मुलगा आणि मुलगी निवडणुकीमध्ये विजयी झाले। एकाच घरात 2 तिकीट, हे बरं आहे, यांचं एकाच घरात 2 तिकीटं देण्यात आलेली होती पण जनतेने त्या दोघांना देखील पसंती दिली आहे, दोघांना विजयी केलेला आहे आणि त्यामुळे आनंदाचा धक्का, विजयाचा धमाका जे काही म्हणायचं ते आपण दादर, वळली, प्रभादेवी, माई, मोराळा या लोकांनी जे माझ्यावरती प्रेम केलं आहे त्या प्रत्येक कुटुंबातल्या मतदाराला आणि प्रत्येक नागरिकाला मनापासून धन्यवाद देतो। मला भूतकाळात काही जायचं नाही आहे पण शेवटी या मागे आदित्य साहेब, उद्धव साहेब, राजसाहेब ठाकरे, अमितजी ठाकरे आणि खास करून त्या शिवसेना दादर इमाम प्रभागाचे आमदार माननीय महेशदादा सावंत, सुनीलजी शिंदे, सचिन भाऊ अहिर, अजय चौधरी यामागे भरपूर यांचं माझ्या मागे पाठबळ आणि खास करून खासदार अरविंद सावंत, अनिल भाऊ देसाई यांचे आशीर्वाद सातत्याने मार्गदर्शन करत असल्यामुळे हा विजय निश्चित होता। शेवटी विजयाची हॅट्रिक खासदारपासून सुरुवात झाली। चला, मुंबईचे निकाल जवळपास स्पष्ट झालेले आहेत। मुंबईमध्ये महायुती ही सत्तेच्या दिशेने वाटचाल करते, त्यांची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट झालेलं असताना राज्यात इतर महापालिकांचे देखील निकाल समोर येत आहेत। पुण्यामध्ये भाजप आघाडीवरती आहे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने आघाडी कायम ठेवली आहे। एकदा वरळी सी लिंकवर आपण पोहोचलेलो आहोत, तसं तर आपण गेलो नाही पण आता आपल्याला ग्राफिक्सच्या माध्यमातून तिथून आकडेवारी ड्रोन्स घेऊन येत आहेत। नेमकं कुठल्या पक्षाला किती उमेदवार हे आता आघाडीवर आहेत, किती उमेदवार जिंकलेले आहेत, एकदा आकडा सर्वांसमोर आहे। भाजप 95, शिवसेना शिंदे पक्ष 26, युबीटी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे 58, मनसे 9, काँग्रेस 12, वंचित यात खातं उघडू शकलेलं नाहीये। इचलकरंजीत भाजपची सत्ता येणार बघा, म्हणजे आपण जर पाहिलं तर नवी मुंबई पाठोपाठ आता इचलकरंजीचं गणित देखील स्पष्ट झालेलं आहे। भाजप 44 जागांवर विजय झालाय। प्रियंका, इचलकरंजीमध्ये मतदानाची टक्केवारी ही सगळ्यात जास्त होती। विशाल सर, 70% मतदान इचलकरंजीमध्ये झालंय। सगळ्यात पहिला निकाल न्यूज 18 मराठीवरती आपण इचलकरंजीचा बघितला होता। वॉर्ड क्रमांक 4 नगरसेवक त्यांचे निवडून आले होते। सोलापूरची आकडेवारी आपण पाहूयात। सोलापूरमध्ये भाजप 62 जागांवर आघाडीवर आहे, शिवसेना 1, राष्ट्रवादी 3 आणि काँग्रेस 4 असं एकंदरीत चित्र दिसून येत आहे। बाकीच्या पक्षांना अजून आपलं खातं सोलापूरमध्ये उघडता आलं नाही। सोलापूरमध्ये खरं तर प्रणिती शिंदेची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती पण तसं काही पणालाच लागलेली दिसून येते, पणालाच लागलेली दिसते। म्हणजे 4 जागांवरती फक्त त्यांची आघाडी दिसून येते। भाजप 62, थोडे झिडके नाही, भाजप 62 जागांवर त्या ठिकाणी आघाडी ठेवून आहे। त्याच्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना कडक भाकरी आणि मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी यावरती कार्यकर्ते संध्याकाळी ताव मारणार आहेत। त्यामुळे अमरावतीत आपण जाऊयात। अमरावतीत काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर असल्याचं कळत आहे। भाजप देखील अमरावतीमध्ये या ठिकाणी आघाडी ठेवून आहे। अमरावतीत आता असं कळतंय की भाजपला धक्का बसला। भाजपची
पिछाडी झाल्याचं कळतंय. नाही, कुठे कुठे धक्का बसणं देखील गरजेचं आहे भाजपला, नाहीतर आत्ता आनंद होईल त्यांना. अमरावतीमध्ये काँग्रेस आपण बघतोय 13 जागांवर आघाडीवर दिसून येत आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर अमरावतीत भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. भाजपची आघाडी दिसून येत होती, पण त्यांची पिछाडी झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे. अमरावतीमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्याचं कळतंय. म्हणजे यशोमती ठाकूर असेल, बरोबर. त्यानंतर इतरही त्यांचे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असतील, यांनी जोरदार मोर्चेबांधणी या निवडणुकीत केलेली होती आणि त्यांची मोर्चेबांधणी या ठिकाणी यशस्वी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. स्थानिक अनिल पातळीवर बोंडे देखील यावरती या निवडणुकीत तळ ठोकून होते. परभणीचं काय आहे ते आपण बघूया. जगात जर्मनी आणि राज्यात परभणी असं परभणीला म्हणतात. परभणीमध्ये भाजप 4 जागांवर आघाडीवर आणि खास करून शिवसेना युबीटी 10 जागांवर आघाडीवर आहे. हे कमाल आहे. त्यानंतर काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी अजितदादांची 4 जागांवर आणि मनसे देखील परभणीमध्ये 4 जागांवर आघाडीवर आहे. बिलकुल. यानंतर देखील पुढल्या अपडेट्स आपण जाणून घेऊयात. अहिल्यानगरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भाजपने आपली आघाडी कायम ठेवली. 25 भाजप 25 जागांवर, शिवसेना 10 जागांवर या ठिकाणी आपण पाहिलं तर आघाडी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अजितदादांची राष्ट्रवादी 27 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 2 आणि एमआयएम 2 जागांवरती आघाडी ठेवून आहे. त्याच्यामुळे यात शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस 27 जागांवरती आघाडी ठेवून असल्याचं आपण पाहतोय. आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. एक मोठी बातमी न्यूज 18 मराठीवर. न्यूज 18च्या प्रेक्षकांसाठी ब्रेकिंग न्यूज. मुंबईमध्ये एमआयएमनं खातं उघडलेलं आहे. मुंबईमध्ये एमआयएमचा उमेदवार आणि भिवंडी आणि त्यानंतर आता मुंबईत एमआयएमनं खातं उघडलंय. एमआयएमचे 4 उमेदवार 4 जागांवर विजयी झालेले आहेत. मोठी बातमी आपण बघतोय. मुंबईमध्ये एमआयएमनं आपलं खातं उघडलेलं आहे. 4 जागांवर एमआयएमचे उमेदवार हे निवडून आलेले आहेत. मी त्याकरता छत्रपती संभाजीनगरच्या अंतिम निकालाची देखील वाट पाहतोय, कारण गेल्या वेळी एमआयएमने तिथं इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात जोर दाखवलेला होता. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील काय घडतंय हे जाणून घेण्यापूर्वी आपण मुंबईत बघतोय. मुंबईत एमआयएमनं आपलं खातं उघडलंय. थोडे थिडके नाही आहेत, तर 4 उमेदवार त्यांनी आपला निवडून आणले. रवी राजांच्या वॉर्डचा निकाल हा राखून ठेवण्यात आलेला आहे. काही वेळापूर्वीच आपण बघितलं होतं रवी राजा पिछाडीवर होते. आता त्यांच्या वॉर्डचा निकाल हा राखून ठेवण्यात आलेला आहे. रवी राजांचा पराभव झाला अशी बातमी समोर आलेली होती, पण भाजपच्या सोनाली सावंत पिछाडीवरती असल्याचं कळतंय या ठिकाणी. तर आघाडीवरती कोण आहे ते देखील आपण जाणून घेऊयात. पद्मजा चेंबूरकर बरोबर 1246 मतांनी त्या आघाडीवर आहेत आणि भाजपच्या सोनाली सावंत या पिछाडीवर आहेत त्या वॉर्डमधून. काय होणार, कसं होणार याची धाकधूक सकाळपासून सगळ्यांच्या मनात होती. 10 वाजेपासून या मतमोजणीला सुरुवात झाली. पोस्टल वोटिंग पासूनही सुरुवात झाली आणि आता ईव्हीएम मधलं काउंटिंग समोर येताना आपण पाहतोय. त्यामुळे मुंबईमध्ये तर स्पष्ट आहे की महायुती सत्ता स्थापन करते. त्या पाठोपाठ नवी मुंबईत देखील भाजप सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झालेलं आहे. पण इतरही महापालिकांमध्ये भाजपची आघाडी ही